काल आपण साधारणपणे सांध्यांचे प्रकार बघितले होते. एक एक पीडीएफ आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आपली परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये जरी असली तर रोज 30, 35, 40 मिनिटाच्या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर साधारणपणे काल आपण सांध्यांचे प्रकार बघितले होते. आज आपण त्वचे संदर्भात माहिती बघूया. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. त्वचेची कार्य काय आहेत तर शरीराच्या अंतरंगांचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे. शरीरातील बघा, शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. त्वचेचे कार्य काय काय आहेत ते आपण एकदा बघूया. बघा, जीवनसत्वाची निर्मिती करणे, शरीरातील घाम बाहेर टाकून तापमान नियंत्रण करणे, याला थर्मोरेग्युलेशन म्हणतात. उष्णता थंडीपासून संरक्षण करणे. आणि त्वचा काय आहे तर साधारणपणे आपण जर विचार केला तर त्वचा काय करत असतं. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करत असते. तर साधारणपणे त्वचेची ही वेगवेगळी कार्य आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये मेलॅनिन. त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचा घटक असतो. तर बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीमध्ये तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. तर साधारणपणे आपण जर याच्यामध्ये विचार केला तर मेलॅनिन काय करत असतं तर हे त्वचेतल्या विशिष्ट ग्रंथीमध्ये तयार होतं. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. आपल्या केसांचा रंग हा साधारणपणे आपण जर विचार केला तर आपल्या केसांचा रंग सुद्धा मेलॅनिन मुळेच ठरत असतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिन मुळे असतात. तर भुरे पांढरट केस हे मेलॅनिन मध्ये जे सल्फर असतं, गंधक असतं, त्यामुळे असतात. तर तांबडे केस हे मेलॅनिन मध्ये जर लोह असेल तर ते पाहायला मिळतात. एक लक्षात ठेवा, आपल्या त्वचेचा रंग, केसांचा रंग हा मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे ठरतो. काळे गडद केस असतील डोक्याचे तर शुद्ध मेलॅनिन, भुरे पांढरट केस असतील तर मेलॅनिन मध्ये सल्फर असणं, तांबडे केस असतील तर मेलॅनिन मध्ये लोह आहे हे सिद्ध होते. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहत असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणती वस्तू आपण जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा उपयोग होतो. तर साधारणपणे फोर्सचा वापर काय आहे तर गतिमान वस्तूची दिशा बदलणं आणि वस्तू हलवण्यासाठी, वस्तूचा आकार बदलण्यासाठी. ओके, तर याला आपण फोर्स असं म्हणतो. स्नायुबल कशाला म्हणतात, मस्क्युलर फोर्स कशाला म्हणतात तर जिथे द फोर्स अप्लाइड बाय द मसल्स, की स्नायूंच्या साह्याने जे बल लावलं जातं त्याला आपण स्नायुबल म्हणत असतो. यंत्रामार्फत जे बल लावलं जातं त्याला मेकॅनिकल फोर्स, यांत्रिक बल म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, गुरुत्वीय बल म्हणजे काय. तर पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असं म्हणतात. साधारणपणे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की वर फेकलेली वस्तू खालून वर फेकताना ती जोरात जाते, पण हळूहळू वर जाताना तिची गती कमी होते, ती गती शून्य होते आणि शेवटी ती वस्तू गुरुत्वीय बलामुळे खाली येत जाते.
त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? द फोर्स अप्लाइड बाय मॅग्नेट. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला मेकॅनिकल एनर्जी किंवा यांत्रिक ऊर्जा असं म्हणतात. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा ही स्थितीमुळे तयार होते, तर गतीज ऊर्जा ही गतीमुळे प्राप्त होत असते. आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये साऊंड म्हणतात. या सगळ्या नोट्स आहेत महत्वाचे. जे काही स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्यातल्या नोट्स आहेत. ध्वनी निर्माण होण्यासाठी व्हायब्रेशन होणं गरजेचं आहे, कंपन होणं गरजेचं आहे. वस्तूचं कंपन होत असतं तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन जर थांबलं की ध्वनी बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी सोर्स म्हणतात. सोर्स ऑफ साऊंड असं म्हटलं जातं. त्यानंतर ध्वनीशास्त्र म्हणजे काय? तर साधारणपणे ध्वनीशास्त्र म्हणजे काय? तर ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, एक्सपान्शन, त्याचे इफेक्ट्स याबद्दलचं विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. जे साऊंड कसा तयार होतो, त्याची निर्मिती कशी होते, प्रसारण कसं होतं, त्याचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र होईल. साधारणपणे ध्वनीची जी तीव्रता आहे ती डेसिबल मध्ये काउंट केली जाते. याला डीबी असं म्हणत असतो आपण, डेसिबल नावाचा शास्त्रज्ञ. आपल्या घशातील स्वर यंत्रामध्ये ध्वनी तंतू असतो, त्याचं कंपन होतं आणि मग साऊंड निर्माण होत असतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनी तंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो. तर तुम्ही जे बोलताय, मी जे बोलतोय, तर त्याचा दर्जा कसा आहे, क्वालिटी कशी, तर हे सगळं काही जे ध्वनी तंतू आहेत त्यांचा ताठरपणा कसा आहे त्यावर अवलंबून असतं. रॉबिन व वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज बरोबर ओळखतात व आपले, बघा लक्षात ठेवा कुठले दोन पक्षी आहेत, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे रॉबिन रॉबिन आणि वुडकॉक नावाचे जे आहेत हे पक्षी जे आहेत साधारणपणे गांडुळाचा आवाज ओळखतात आणि आपलं भक्ष्य मिळवतात. कारण म्हणजे त्यांची श्रवण इंद्रिय अत्यंत संवेदनक्षम आहेत. विचार करा, रॉबिन आणि वुडकॉक. टोळांच्या काही जाती हवेतून उडताना त्यांचे पाय एकमेकांवर घासून आवाज करतात. मधमाशी व टासांचे पंख फटफडल्याने सुद्धा आवाजाची निर्मिती होत असते. तर साधारणपणे हे आहे. कोणी वाचतंय का? सूर्य तबकडी पुढे कोणी वाचतंय? कोणी वाचन करते याचं? हो सर. सूर्य तबकडी आवाज आवाज नाही येते, मोठ्याने मोठ्याने. एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या वेळ दर्शनारे उपकरण यांच्या मदतीने वेळ दर्शनारे उपकरण म्हणजे सूर्य तबकडी. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कोठे पडते ते नोंदवून कालमापन केले जात असे. सर्वात मोठी सूर्य तबकडी जंतर मंतर नवी दिल्ली येथे आहे. भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणांसंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक तबकडी बनवली. तिची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगाच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. ती तबकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. त्यावेळी 7 रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यास न्यूटन तबकडी असे म्हणतात. न्यूटनने प्रकाशाविषयी दी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला आहे. एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले. नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्त सोडले. शेष्टी ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाश चित्र घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले आहे.
बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिग्रह आहेत. बहिग्रहांभोवती कडी आहे. सर्व अंतर्ग्रहाचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. सूर्य, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 60,000 सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्यांच्या भोवती फिरतात. सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो. धूमकेतू, धूमकेतू म्हणजे सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अग्निगोल आहे. अश्निगोल आहे होय. धूमकेतू हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. धूमकेतूचे वर्गीकरण 2 मुख्य प्रकारांमध्ये करण्यात येते. दीर्घ मुदतीचे धूमकेतू, या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. अल्प मुदतीचे धूमकेतू, या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो. हॅलच्या धूमकेतूचे 1986 साली पुनरागमन झाले होते. हॅलच्या धूमकेतूचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता. हॅलच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात. यापूर्वी 1986 साली धूमकेतू दिसला होता. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा हा उल्का म्हणजे लघुग्रहांचा च्या पट्ट्यांतून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे. मीनामाटा दुर्घटना, मीनामाटा खाडीत पाऱ्यामुळे विषबाधा झाली. एका प्लास्टिक कारखान्याद्वारे प्लास्टिक तयार करण्यासाठी पाऱ्याच्या रसायनाचा वापर केला जात असे. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा औद्योगिक कचरा मीनामाटा नदीच्या खाडीत टाकला जात होता. पाण्यात मिसळल्या गेलेल्या औद्योगिक कचऱ्यातील पाऱ्याचे सेंद्रिय तयार झाले. ही सेंद्रिय रसायने खाडीतील माशांच्या शरीरात शिरून त्यामुळे माशांच्या उतीत पारद रसायनाची मात्रा वाढली. ही मासळी स्थानिक लोकांद्वारे अन्न म्हणून वापरल्याने अनेक लोक विषबाधेमुळे मृत्युमुखी पावले. त्याला मीनामाटा दुर्घटना म्हणून ओळखले जाते. जिनिव्हा 1979 येथे भरलेल्या जागतिक वातावरणासंबंधीच्या परिषदेत ग्रीन हाऊस इफेक्टवर चर्चा घडून आली. सूर्यापासून पृष्ठभागाकडे येणारे सौर किरणे वातावरणाकडून शोषून घेतली जात नाही. मात्र पृथ्वीकडून परावर्तित व उत्सर्जित करण्यात आलेली ऊर्जा काही प्रमाणात वातावरणात ते वायू शोषून घेतात व उष्णतेच्या रूपाने पुन्हा पृथ्वीकडे फेकतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट हरितगृह परिणाम म्हणतात. हरितगृह वायू जलबाष्प, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन HCFCs, परफ्लोरोमिथेन CF4, ओझोन इत्यादी. भोपाळ 1984 वायू दुर्घटना. युनियन कार्बाइड या कीटकनाशकाच्या कारखान्यात मिथिल आयसोसायनेट हा वायू गळतीमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. चेर्नोबिलची दुर्घटना. 26 एप्रिल 1986 मध्ये चेर्नोबिल अणु ऊर्जा केंद्रातील ग्राफाइट रिएक्टरचा स्फोट झाल्यामुळे त्यातून किरणोत्सारी समस्थानिके प्राणे अचानकपणे बाहेर पडली. या घटनेमुळे पाण्यातून व जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके मानवी शरीरात प्रवेशून अनुवंशिक दोष निर्माण झाले.
व ते पुढच्या पिढीत संक्रमित झाले. गलगंडाचे प्रमाण लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्त झाले. त्यामुळे घशाच्या आजाराचे प्रमाण तेथे जास्त आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. चला आता याच्यामध्ये सूर्य तबकडी काय आहे बघा, याच्या संदर्भात दिलेला आहे. सूर्य तबकडी एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतबकडी. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला जर आपण समांतर ठेवली तर काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कुठे पडते या पद्धतीने कालमापन केलं जातं. तर या संदर्भातलं ऐतिहासिक गोष्ट आपल्याला जी बघता येईल ती साधारणपणे सर्वात मोठी सूर्य तबकडी जंतर मंतर नवी दिल्ली येथे आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठी तबकडी कुठे आहे तर जंतर मंतर नवी दिल्ली येथे आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. भारतीय शास्त्रज्ञ सर C.V. रमन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणा संबंधीचे संशोधन रामन परिणाम, रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक तबकडी बनवली. तिची एक बाजू साधारणपणे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा या 7 रंगांच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. ती तबकडी स्टँडवर बसवली, जोरात फिरवली. त्यावेळी 7 रंग न दिसता फक्त एकच रंग जो पांढरा रंग होता तो दिसला. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगांचा बनला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यास न्यूटनची तबकडी असं म्हणतात. बघा, सर आयझॅक न्यूटन ज्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलेला आहे तर त्यांनी ती तबकडी तयार केलेली होती. न्यूटनचा ग्रंथ कोणता आहे प्रकाशाच्या संदर्भात, लाईटच्या संदर्भात? तर दी ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ इथे न्यूटनने लिहिलेला आहे. ते वाक्य महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर एडविन हबल, सगळ्यांना माहिती आहे. एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले. नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली. ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्र घेणे, त्यानंतर वर्णपट मिळवण्याचं काम त्यामुळे सोपे झालं. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे आंतरग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती कडी आहे. सर्व अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. तर लक्षात ठेवायचं पृथ्वीची रचना कशा पद्धतीने आहे, सूर्यमालेची रचना. त्याच्यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. अंतर्ग्रहांचं कवच कठीण असतं, तर बाह्यग्रहांचं बाह्यावरण हे वायुरूप असतं. आता सगळ्यात महत्वाचा आहे तारा म्हणजे सूर्य, ज्याच्यामुळे प्रकाश मिळतो. तर असा जो तारा आहे त्या ताऱ्याच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. 6000. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतात. तर असा आपला सूर्याचा एवढा मोठा आकार आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. सूर्याचा व्यास साधारणपणे आपण जर विचार केला तर 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो. आता एक महत्वाचा आहे धूमकेतू. आता धूमकेतू म्हणजे काय? तर धूमकेतू म्हणजे सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे
अशनी गोल होय. धूमकेतू कशापासून तयार होतात? तर धूळ आणि बर्फ या दोघांपासून तयार होतात. धूमकेतू हा सूर्यमालेचा महत्वपूर्ण घटक आहे. धूमकेतूंचं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये होतं. एक दीर्घ मुदतीचे आणि एक आहे अल्प मुदतीचे धूमकेतू. बरोबर आहे की नाही? तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. अल्प मुदतीचे जर धूमकेतू आपण पाहिले तर याच्यामध्ये या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो. त्याला अल्प मुदतीचे धूमकेतू म्हणतात. साधारणपणे हॅलेच्या धूमकेतूचे 1986 साली पुनरागमन झाले होते. हॅले नावाचा जो खगोलशास्त्रज्ञ आहे त्याने तो धूमकेतू शोधला, म्हणून त्या धूमकेतूला त्याने हॅले हे नाव दिलेलं होतं. तर हॅलेचा धूमकेतूचा केंद्रभाग जवळपास 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता. तर हा धूमकेतू साधारणपणे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 76 वर्ष लागतात. हा 1986 मध्ये दिसला होता. अजून 76 वर्षांनी तो आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटताना दिसतो, त्याला उल्कापात म्हणतात. उल्का म्हणजे काय? तर लघुग्रहांच्या पट्टा जो असतो त्यामधले जे शिलाखंड असतात ते शिलाखंड असतात, मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना साधारणपणे उल्का असं म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अशनी हा शब्द आहे. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, बुलढाण्यामध्ये लोणार नावाचं जे सरोवर आहे ते अशनी नावाच्या आघाताने तयार झालेलं आहे. सगळ्यात मोठं सरोवर आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची घटना जी घडली होती तर मीनामाटा नावाची दुर्घटना. मीनामाटा नावाची जी खाडी आहे त्याच्यामध्ये पारा जो धातू आहे, या पाऱ्यामुळे विषबाधा झाली. एका प्लास्टिक कारखान्याद्वारे प्लास्टिक तयार करण्यासाठी पाऱ्याच्या रसायनांचा वापर केला जात असे. या प्रक्रियेदरम्यान तयार होणारा औद्योगिक कचरा मीनामाटा नदीच्या खाडीत टाकला जात होता. आता पाण्यात मिसळल्या गेलेल्या औद्योगिक कचऱ्यातील पाऱ्याचे सेंद्रिय तयार झालं. हेच सेंद्रिय रसायन खाडीतील माशांच्या शरीरात शिरलं आणि ते माशांच्या उतीत पारद पारद रसायन म्हणजे काय? तर मर्क्युरीचे रसायनांची मात्रा वाढली आणि हीच मासळी स्थानिक लोकांनी अन्न म्हणून खाल्ली आणि त्यामुळे ही लोक विषबाधेमुळे मृत्युमुखी पडली. म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. त्यालाच मीनामाटा नावाची दुर्घटना म्हटली जाते. तर मीनामाटा नावाची दुर्घटना या संदर्भातली आहे. त्यानंतर जिनिव्हा नावाचं जे शहर आहे 1979 मध्ये येथे जे जागतिक वातावरण संबंधी परिषद भरली होती, तर त्यामध्ये हरितगृह परिणाम अर्थात ग्रीन हाऊस इफेक्टवर चर्चा झाली. सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी पृष्ठभागाकडे येणारी सौर किरणे वातावरणाकडून शोषून घेतली जात नाहीत, मात्र पृथ्वीकडून परावर्तित उत्सर्जित करण्यात आलेली ऊर्जा आवाज येत नाही सर. उत्सर्जित करण्यात आलेली ऊर्जा काही प्रमाणात ते वायू शोषून घेतात. आता बघ, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाला म्हटलं जातं? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाला म्हटलं जातं तर याच्यामध्ये काय होतं की सूर्यापासून पृष्ठभागाकडे जी सोलर बीम्स किंवा सौर किरण जी येतात ती वातावरणाकडून शोषली जात नाही, मग ती पृथ्वीकडे पुन्हा परावर्तित होतात, उत्सर्जित केली जातात आणि काही प्रमाणात वातावरणात ते वायू शोषून घेतात आणि पुन्हा ते वायू काय करतात? जी ऊर्जा ऍब्सॉर्ब केली ती पुन्हा पृथ्वीकडे पाठवतात आणि यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणत असतो. ग्रीन हाऊस इफेक्ट या पद्धतीने आहे, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट हरितगृह परिणाम असं म्हणतात. आता हरितगृह वायू कोणते आहेत? तर जलबाष्प आहे, म्हणजे वॉटर वेपर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे ज्याला CF6 म्हटलं जातं, नायट्रोजन ऑक्साईड आहे NO2 आहे, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन HCFCS म्हणतात त्याला, परफ्लोरोमिथेन CF4 आणि ओझोन. तर ओझोन जो आहे तर ही सगळी
हरितगृह वायू आहेत. ही काय करतात, हवेमधली उष्णता शोषून पुन्हा पृथ्वीकडे पाठवण्याचं काम करत असतात. त्यानंतर अजून एक महत्वाची प्रसंग जो भारतामध्ये घडला होता तो म्हणजे वाईट प्रसंग. भोपाळमध्ये 1984 मध्ये एक दुर्घटना घडली होती 1984 मध्ये. त्याला भोपाळ वायू दुर्घटना म्हणतात. युनियन कार्बाइड हा जो कीटकनाशकाच्या कारखान्यात मिथेल आयसोसायनेट, हा प्रश्न खूप परीक्षांमध्ये विचारला गेलाय. मिथेल आयसोसायनेट या वायू गळतीमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. त्यामध्ये चेर्नोबिलची एक दुर्घटना सुद्धा घडली 26 एप्रिल 1986 मध्ये. साधारणपणे आपण जर विचार केला तर अणुऊर्जा केंद्रातील ग्राफाईट रिॲक्टरचा स्फोट झाला. त्यातून किरणोत्सारी समस्थानिके बाहेर पडली आणि या घटनेमुळे साधारणपणे आपण जर विचार केला तर पाण्यातून जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके मानवी शरीरात प्रवेश होऊन अनुवंशिक दोष निर्माण झाला आणि हा जो हेरिडिटरी प्रॉब्लेम निर्माण झाला तो पुढच्या पिढींमध्ये संक्रमित झाला. साधारणपणे गलगंडाचे प्रमाण लहानांपासून मोठ्या प्रमाणापर्यंत जास्त झाले. त्यामुळे घशाच्या प्रमाणाचे आजारांचे प्रमाण तिथे जास्त आहे. तर चेर्नोबिल नावाची अणुऊर्जा केंद्रामध्ये ही घटना घडलेली होती. तर साधारणपणे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिलेल्या आहेत बघा. त्वचा बघा आजचं लेक्चरमध्ये, एक मिनिट, त्वचेची कार्य आपण पाहिली. त्यानंतर मेलॅनिनचं कार्य पाहिलं. तांबडे केस का होतात, काळे केस का होतात, भुरे केस का होतात. देन बलाचे प्रकार पाहिले, यांत्रिक बल, स्नायू बल, चुंबकीय बल, गुरुत्वीय बल. सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी यांत्रिक ऊर्जा, गतिज ऊर्जे संदर्भातली माहिती. ध्वनी कशाला म्हणतात, ध्वनी कसा तयार होतो, ध्वनीशास्त्र म्हणजे काय, ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते. अजून एक महत्वाचा विषय आपण एक घटक पाहिला तो म्हणजे रॉबिन आणि वुडकॉक नावाचे पक्षी कशा पद्धतीने त्यांच्या संवेदनक्षम श्रवणेंद्रियांद्वारे रॉबिन आणि वुडकॉक पक्षी कशा पद्धतीने आपलं खाद्य शोधतात हे आपण आता बघितलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सूर्य तबकडी म्हणजे काय. सगळ्यात मोठी सूर्य तबकडी दिल्ली येथे आहे. त्यानंतर रामन इफेक्ट म्हणजे काय. आता राष्ट्रीय विज्ञान दिन भारतामध्ये का साजरा केला जातो, तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा त्यांनी शोध लावला होता. म्हणून 1987 सालापासून साधारणपणे इथे जर आपण पाहिलं तर 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. आयझॅक न्यूटनने तबकडी कशी बनवली होती, न्यूटन तबकडी काय आहे, त्याने कोणता ग्रंथ लिहिला होता, दी ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ लिहिला होता. हबल नावाचा जो शास्त्रज्ञ आहे एडविन हबल याने जी दुर्बीण शोधून काढली त्या दुर्बिणीच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. ओके, तर साधारणपणे नंतर आपण पाहिलं अंतर्ग्रह कोणते आहेत, बहिर्ग्रह कोणते आहेत. त्यानंतर सूर्याच्या संदर्भात माहिती पाहिली, सूर्याचा रंग कसा आहे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 डिग्री सेल्सिअस आहे. सूर्याचे आकारमान पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह त्याच्यामध्ये सहज सामावू शकतील. सूर्याचा व्यास किती आहे आपण बघितलं. धूमकेतूंचे प्रकार पाहिले. त्यानंतर जो प्रसिद्ध धूमकेतू आहे हॅलेचा धूमकेतू त्याच्याबद्दलची माहिती पाहिली. लोणार सरोवर कसं तयार झालं, मिनामाटा दुर्घटना. त्यानंतर जिनिवामध्ये कशा पद्धतीने ग्रीन हाऊस इफेक्टवर जागतिक वातावरणा संदर्भात परिषद झाली होती. हरितगृह वायू कोणते आहेत, भोपाळ वायू दुर्घटना, चर्नोबिलची दुर्घटना, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पुन्हा उद्या आपण लेक्चरमध्ये भेटणार आहोत. साधारणपणे रविवारी आपण इतिहासाची पीडीएफ कंप्लीट केली होती. आपण 6वीच्या विज्ञानाची पीडीएफ सुद्धा कंप्लीट केलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत येत राहतील. ऑगस्ट पर्यंत आपलं लेक्चर चालू राहील, त्यामुळे काळजी करू नका. सगळा सिलेबस आपण कव्हर करूया. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.